आपण पाहत आहात कीर्तिवीर लाईव्ह, बहुजनांचा बुलंद आवाज। चाळीसगाव शहरातील टाकळी प्रचा ग्रामपंचायतीमध्ये दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले। या ग्रामसभेमध्ये टाकळी प्रचामधील ग्रामस्थांच्या वतीने तक्रारीचा पाढा वाचण्यात आला। तसंच सत्ताधाऱ्यांना ग्रामस्थांनी चांगलेच धारेवर धरत टाकळी प्रचा ग्रामपंचायतीमधील सरपंच, उपसरपंच सह सभासदांकडे 50 लाखाचा हिशोब मागितला असता हिशोब देण्यास टाळाटाळ करण्यात आली। तसंच ग्रामपंचायतीमध्ये 50 लाखाच्या आर्थिक बेकायदेशीर गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी मागणी माजी उपसरपंच आजी सदस्य किसनरावजी जोरवेकर यांनी केली। पहिली गोष्ट, आजच्या ग्रामसभेमध्ये 15 वित्त आयोगाचा प्रश्न या ठिकाणी आलेला आहे। जर 15 वित्त आयोगाच्या निधीतून कामं घ्यायचे तर मग मागचा निधीचा खर्च किती झाला, कशासाठी झाला, कोणत्या कामासाठी झाला याची माहिती या ठिकाणी द्यायला पाहिजे। ती दिली नाही। दुसरी गंमत, या विषयाच्या अनुषंगाने मी स्वतः ठराव मांडतो की 50 लाखाच्या कामाचा जो आर्थिक गैरव्यवहार, जो विनियोग बेकायदेशीर झालेला आहे त्याची चौकशी या ग्रामसभेच्या माध्यमातून शासनाकडे करण्याची मागणी मी या ठिकाणी करतो। या ठिकाणी त्याचबरोबर गेल्या 4 महिन्यामध्ये आता या ठिकाणी काही सांगितलं की ज्या त्या वार्डातला त्या त्या वार्डाची प्रश्न पाहून घ्यावा। सरपंच आणि ग्रामसेवक आणि उपसरपंच यांचं ते गावाचे प्रतिनिधी असतात। जसं मी उपसरपंच जरी होतो, सरपंच होतो, पण उपसरपंच म्हणून पूर्ण गाव फिरायचो। प्रत्येक गावात मग तो 1 नंबर वार्ड असो, 2 नंबर असो, 3 नंबर असो, 4 नंबर असो, सकाळी लोकांना घरी जाऊन उठवायचो आणि त्यांच्या समस्या जाणून घ्यायचो। परंतु आता गेल्या 4 महिन्यामध्ये पावसाळ्यात अत्यंत वाईट दिवस झाले। अनेक ठिकाणी जी काही कामं घेण्यात आलेली आहे, 15 वित्त आयोगाचे जे 50 लाख हे बेकायदेशीरित्या वळवलेले हे ते माझ्याकडे सगळ्या तक्रारी झालेल्या आहेत। त्याची चौकशी 15 वित्त आयोगाच्या कामाचे जे काही कामं झाले, ग्रामनिधीमधून काही कामं घेतले असेल त्याची चौकशी करण्यात यावी अशा। तसंच ग्रामस्थांनी सत्ताधाऱ्यांना उद्देशून 50 खोके टाकळी ग्रामपंचायत एकदम ओके अशी घोषणाबाजी केल्याने सभागृहात एकच चर्चेला उधाण आलं। तसंच टाकळी प्रचा ग्रामपंचायत मधील सत्ता बरखास्त करण्याची मागणी देखील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली। कीर्तिवीर लाईव्ह साठी रवींद्र कोष्टीसह बबलू अहिरे, चाळीसगाव।